नमस्कार मित्रांनो, मी उषा आहे. तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. मित्रांनो, आता आपण बीचवरती पोचलेलो आहोत आणि हा अर्नाळा बीच हा पालघर जिल्ह्यातील विरारजवळ असलेला प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे. मित्रांनो, सुरुवातीला आपण बीचच्या राईट साईडला जाणार आहोत. तिथे आपण पाहणार आहोत की मच्छीची कशी आपल्याकडे साफसफाई केली जाते किंवा मच्छी वाळून किती दिवसानंतर काढली वगैरे त्याची आपण संपूर्ण माहिती तिथे पाहणार आहोत. मित्रांनो, आपण विरार स्टेशनवरून वेस्टला आलो की तिथून आपल्याला बस वगैरे लागलेल्या असतात आणि रिक्षा पण लागलेल्या असतात. रिक्षाची तर 50 रुपये तिकीट आहे आणि जर तुम्ही बसने आला तर 20 रुपयामध्ये तुमचं काम होऊन जाईल. तुम्ही तर तुम्हाला सजेस्ट करेन की बसनेच या. बघू शकता एकदम फ्रेश मच्छी आहे. आपण जी समोर मच्छी पाहतोय ती वेगवेगळ्या प्रकारची मच्छी आहे. ती आता अलग करून ती नंतरला सुकवली जाणार आहे. ही मच्छी पण फ्रेश तर वाटत होती, पण त्यांना विचारल्यानंतर समजलं की ही 2 दिवसापूर्वीची मच्छी आहे आणि त्या मच्छीचा वापर सुकवण्यासाठी केला जातो. आणि कशा प्रकारे सुकवली जाते ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघू शकता मागे थोडी साफसफाई वगैरे चालू होती. मावशी, किती दिवसांनी सुकून काढता तुम्ही? 3 दिवसांनी सुकतात पूर्ण? कालची. अच्छा, हे कालची. हां, सुकले थोडीफार. अजून 1 दिवस 2 दिवस लागतील ना? उद्या. जर आपण सकाळच्या वेळी बीचवरती आलो तर अशा प्रकारे कोळी लोकांच्या आपल्या धावपळ पाहायला मिळते. प्रत्येकजण आपल्या कामामध्ये गुंतलेला असतो. कोणती मच्छी आहे? कोणती मच्छी आहे? हो, कोणती मच्छी आहे दाखव जरा. हो, बारीक ही कोलंबी आहे ना? हां. मित्रांनो, आता आपण बीचच्या राईट साईडला गेलो होतो. तिकडे सगळं मच्छी मार्केट वगैरे म्हणजे मच्छी साफसफाई केली जाते वगैरे आणि राईट साईडला फिरण्यासाठी वगैरे जागा व्यवस्थित आहे. तर तुम्ही पाहिलं असणार बीचच्या राईट साईडला मग थोड्या प्रमाणे म्हणजे अस्वच्छता होतीच, कारण ते साफसफाई केली जाते त्यामुळे अस्वच्छता असणारच. आणि आता आपण बीचच्या लेफ्ट साईडला आलो तर बघू शकता पूर्ण परिसर म्हणजे स्वच्छ आहे एकदम. संध्याकाळची हवेळीत आलात तर तुम्हाला चांगल्या प्रकारे म्हणजे खेळण्यासाठी वगैरे लहान मुलांसाठी काही गाड्या वगैरे आहेत.
मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा.